नमस्कार. योगिताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मेथीची कोफ्ता कढी बनवणार आहोत. तर इथे ही कोफ्ता कढी बनवायला अगदी साधी आहे आणि पटकन झटपट होणारी आहे आणि तेवढीच चवीला अप्रतिम लागणारी आहे. तर इथे मी 1 वाटी मेथी घेतलेली आहे. त्याला स्वच्छ साफ करून कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट आणि चवीपुरता मीठ आणि इथे मी 5 चमचे बेसन वापरलेलं आहे. बेसन आपल्याला या मेथीला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही, मेथीला ऑलरेडी पाणी असते. तर तुम्ही त्यामध्येच गोळा बनवायचा प्रयत्न करा. पाणी लागलं तर तुम्ही 1 चमचभर टाकू शकता. त्याला आपण रेस्ट करायला साईडला ठेवूया. इथे आपण कढीची तयारी करूया. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं तडतडू दिलेलं आहे. छोटे मीडियम साईजचे असे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आपल्याला या कांद्यामध्ये परतवून घ्यायची आहे. 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला कांद्यामध्ये मिक्स टाकायचा आहे. त्यामध्ये हळद, गरम मसाला, धणे जिरे पूड आणि कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही मसाले हे बेताने टाका, कारण की आपण कोफ्त्याच्या ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर कढी आपल्याला पाणी टाकून तुम्हाला जेवढी पाण्याची कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ती कढी आपल्याला उकळत ठेवायची आहे. तोवर आपण त्या मेथीच्या गोळ्याचे आपण कोफ्ते तयार करून घेऊया. त्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर हे तळायचे आहेत, फास्ट गॅसवर तळायचे नाही. बाहेरून ते मोठेच होतात आणि आतून कच्चे राहतात. कोफ्त्याची कढी आपली रेडी झालेली आहे आणि इथे कोफ्तेही रेडी झालेले आहेत. तर हे आपण तेलातून काढून त्या कढीमध्ये टाकायचे आहेत आणि 5 मिनटं या कढीला छानपैकी दणकून उकळी काढायची आहे. तुम्ही पाहू शकता कोफ्ते व्यवस्थित झालेले आहेत. 5 मिनटं दणकून उकळी काढलेली आहे. आपली कोफ्ता कढी रेडी झालेली आहे. भाताबरोबर, भाकरी चपातीबरोबर सर्व करा. पुन्हा भेटूया अशा छानशा